नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात नायगाव परिसरातील कातकाडेमळा गंगाघाट रोड येथे कार्यरत असलेले विक्रम फाउंडेशनचे आत्मा व्यसनमुक्ती आणि मानसिक पुनर्वसन केंद्र सध्या व्यसनाधीन रुग्णांसाठी नवी दिशा देणारे केंद्र म्हणून समोर येत आहे। गेल्या दशकभरापासून सुरू असलेल्या या केंद्रात दारू, गांजा आणि इतर अंमली पदार्थांच्या व्यसनातून मुक्ती मिळविण्यासाठी तसेच मानसिक आजारांवर उपचार केले जातात। येथे उपचार घेतल्यानंतर प्रत्येक रुग्णांनी व्यसनमुक्त होऊन पुन्हा सामान्य आयुष्याची सुरुवात केल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे नाशिकसह राज्यभरातून रुग्ण या केंद्राकडे आकर्षित होत आहेत। केंद्राचे संचालक विक्रम कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांसाठी सर्वांगीण उपचार पद्धती राबविली जाते। योग, ध्यान, समुपदेशन, समूह सत्रे तसेच विविध क्रीडा आणि उपक्रमांच्या माध्यमातून रुग्णांच्या मानसिक आणि शारीरिक पुनर्वसनावर भर दिला जातो। साधारण 90 ते 120 दिवसांच्या कालावधीत रुग्णामध्ये सकारात्मक बदल दिसून येतात, अशी माहिती केंद्र प्रशासनाकडून देण्यात आली। विशेष म्हणजे व्यसनमुक्ती प्रक्रियेत कुटुंबियांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कुटुंबाचा आधार मिळाल्यास रुग्णांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक प्रभावी ठरते। एकंदरीत आत्मा व्यसनमुक्ती आणि मानसिक पुनर्वसन केंद्र हे केवळ उपचार केंद्र न राहता समाजात व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणारे आणि सकारात्मक बदल घडविणारे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे। आम्ही गेली 10 वर्ष व्यसनमुक्ती व पुनर्वसन या माध्यमातून काम करतोय आणि असंख्य रुग्ण इथे येऊन उपचार घेऊन गेलेले, त्यातील साधारण एक 60 ते 70% लोक हे आज रोजी अतिशय चांगलं आयुष्य जगत आहे, व्यसनमुक्त आयुष्य जगत आहे, याचा आम्हाला आनंद आहे। इथे नेमके कोणत्या व्यसनावर उपचार केले जातात काय सांगा? इथे दारू, चरस, गांजा, काही मानसिक विकार जे व्यसनामुळे जडलेले आणि काही शारीरिक विकार या व्यसनामुळे तयार झालेले या सर्वांवरती येथे उपचार करतात। मानसिक पुनर्वसनाची प्रक्रिया नेमकी कशी केली जाते काय सांगा? इथे सुरुवातीला पेशंट ज्यावेळेस येतो तो नशेमध्ये असतो, त्याची शारीरिक व मानसिक अवस्था खराब झालेली असते। सुरुवातीच्या काळामध्ये आपण त्यांचा डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी करून काही गोळ्या औषधांचा उपचार करून त्यांना इथं स्थिर केलं जातं। त्यानंतर पुढील 8 ते 15 दिवस त्यांना ऑब्झर्वेशनमध्ये ठेवून पुढच्या काळामध्ये इथे योगा, मेडिटेशन, स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज, ग्रुप सेशन्स अशा या माध्यमातून त्यांच्यावरती उपचार केला जातो। एका रुग्णाला पूर्णपणे व्यसनमुक्त होण्यासाठी साधारण किती कालावधी लागतो काय सांगा? कालावधीबाबत असं कन्फर्म सांगता येणार नाही आहे, कारण एखाद्या व्यक्तीला 1 महिनाही पुरेसा होतो आणि एखाद्या व्यक्तीला 1 वर्ष कमी पडतं। हा मानसिकतेचा एक आजार आहे, मानसिक आजार आहे। पेशंटच्या मानसिकतेवरती ते अवलंबून आहे आणि आपण साधारण एक 90 दिवस 120 दिवस एका रुग्णाला इथे राहण्यासाठी रुग्णाला आपण तयार करतो। याचं कारण असतं की किमान 90 ते 120 दिवस व्यसनी व्यक्ती कुठलाही इथे थांबल्याच्या नंतर त्याचा शारीरिक आणि मानसिक जो काही घसारा झालेला आहे तो भरून निघायला तितका अवधी पुरेसा असतो। या क्षेत्रात काम करताना सर्वात मोठे आव्हान कुठले वाटते काय सांगा? नाही, ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वात मोठं आव्हान आहे लोकांचा विश्वास संपादन करणं, कारण ह्या क्षेत्रामध्ये असंख्य संस्था काम करतात आणि लोकांचा अविश्वास या संस्थांवरती होऊ नये याची भीती वाटते आमच्यासारख्या संस्था चालकांना आणि बाकी लोकांच्या विश्वासावरती ही संस्था चालू शकते। आपल्या इथून बरा झालेला एखाद्या प्रेरणादायी रुग्णाचा अनुभव सांगाल का? असे खूप रुग्ण आहे का जे इथे उपचार घेऊन गेले आणि त्यांचं काही एम होतं, कुणाला पोलीसमध्ये जायचं होतं, कुणाला आर्मीमध्ये जायचं होतं, परंतु व्यसनामुळे ते पॉसिबल होत नव्हतं। त्या काळामध्ये ते आपल्याकडे ॲडमिट झाले, आपण त्यांना इथे त्यांचं शैक्षणिक जे काही साहित्य हवं आहे ते उपलब्ध करून दिलं, त्याचा त्यांनी वापर केला आणि बाहेर जाऊन आज त्यातले काही रुग्ण हे त्यांच्या क्षेत्रामध्ये आज सक्सेस झालेले आहे। व्यसनमुक्तीमध्ये रुग्णाच्या कुटुंबाची भूमिका किती महत्त्वाची आहे काय सांगा? यामध्ये सर्वात मोठी भूमिका ही रुग्णाच्या कुटुंबाचीच आहे, कारण रुग्ण हा एक प्रकारे मानसिक रुग्ण झालेला असतो, व्यसनी कुठलाही असू द्या, आणि त्याला कुटुंबाच्या आधाराची आवश्यकता असते। कुटुंबाने त्याला समजून घेणे, कुटुंबाने त्याला सहकार्य करणे व त्या आजारातून बाहेर निघण्यासाठी त्याला मदत करणे ही जबाबदारी कुटुंबाची आहे। तरुणांमध्ये MDचे प्रमाण वाढलेले आहे, तरुणांमध्ये वाढत चाललेले व्यसन तुम्ही कसे बघता काय सांगा? हा आज रोजी खूप गंभीर झालेला विषय आहे। याच्यावरती कायदा आणि शासकीय योजनांनी
किंवा शासनाने मोठ्या स्वरूपात प्रतिबंध आणणं गरजेचं आहे. कारण आज एम डी असेल किंवा अन्य मादक द्रव्य असतील हे ग्रामीण भागापर्यंत देखील सुद्धा पोचलेले आहे. याच्यावरती शासनाने पावले उचलणे गरजेचे आहे. आतापर्यंत किती रुग्ण साधारण आपल्या इथून बरे होऊन गेलेले आहे, काय सांगा? मागील 10 वर्षामध्ये आत्तापर्यंत किमान 3 ते 4 हजार लोक इथं आले आणि उपचार घेऊन गेलेले आहे. त्यातले बहुतांशी लोक आज चांगलं आयुष्य जगत आहे. पुढील काळात केंद्राच्या विस्ताराबद्दल काय सांगा? केंद्राचा विस्तार करण्याचा आमचा विचार आहे. सोबतच आम्हाला इथे अनाथाश्रम असेल किंवा संस्थेच्या माध्यमातून आणखी काही सामाजिक उपक्रमांमध्ये आम्हाला भाग घ्यायचा आहे, जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आपल्या पत्ता काय सांगा? आपला पत्ता आहे आत्मा व्यसनमुक्ती केंद्र, नायगाव, तालुका सिन्नर, जिल्हा. मी सातारा जिल्हा महाबळेश्वर इथून इथे आलेलो आहे. माझ्या मोठ्या भावाने इथे मला ज्यावेळेस टाकणार आहेत असं सांगितलं की तुझं दारूचं व्यसन खूप वाढलं आहे. तर वडील वाढल्यामुळं माझं वाढलं होतं 1 महिनाभर. तर इथे आल्यानंतर थोडीशी मनात धास्ती होती प्रथमतः की आता अशा तऱ्हेच्या संस्थेत काय असेल, कसं असेल. परंतु जेव्हा मी विक्रम सर नावाच्या व्यक्तीला इथे पाहिलं की ते वेळोवेळी येऊन इथल्या कोणाला काय हवं काय नको ते अगदी आपल्या मुलासारखं, भावासारखं आणि एखादा नातलग असल्यासारखं, कोणाची काय अडचण असली, काही त्याला काय हवं आहे किंवा काय नको हे स्वतः येऊन वेळोवेळी आजही ते इथे आलेले आहेत. तर ते वेळोवेळी स्वतः येऊन पाहतात की ही संस्था फक्त इतर गोष्टींसाठी नसून त्या आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो हे जाण ठेवून कार्य करते. हेच मला इथं जाणवलं आणि फारच चांगलं वाटतंय. आता माझं व्यसन नक्कीच सुटलेलं आहे. एक बिडून आलो. इथं आल्याच्या नंतर एक व्यसनासाठीच आतापर्यंत माहीत नव्हतं, व्यसनमुक्ती वगैरे काय माहीत नव्हतं माझं. पण इथं आल्यापासून खरोखर व्यसनमुक्तीमध्ये काय शिकवलं जातं किंवा काय केलं जातं आणि त्याच्यानंतर इथं आल्यापासून व्यसन सुटू शकते एक अशी खात्री आली की व्यसन सुटू शकते व्यसनमुक्तीमध्ये आल्याच्यानंतर. इथं आल्याच्यानंतर सकाळी योगा वगैरे होतो व्यवस्थितपैकी, घरी काही वगैरे कुठं होत नसतं पण आता योगा वगैरे होतो. त्याच्यानंतर नाश्ता होतो, जेवण वगैरे दुपारी वेळेमध्ये होत आहे. आणि इथं आल्याच्यानंतर एक असा फायदा झाला की व्यसन करून जी शरीराची नुकसान झालेली होती ती भरून आल्यासारखी अशी वाटते. कुठंतरी वाटतं किंवा म्हणजे असं जी नुकसान झाली ती भरून आल्यासारखी वाटते. त्याच्यानंतर असं वाटतं की आता काहीतरी आपण करू शकतो. घरी निराशा आली. निराशा आल्याच्यानंतर आता असं आत्मविश्वास झाला किंवा आता आपण गेल्याच्यानंतर काहीतरी करू शकतो असा एक विश्वास निर्माण झाला. विश्वनाथ जाधव, राहणार पैठण, जिल्हा संभाजीनगर. मी जेव्हापासून दारू पित होतो माझ्यामध्ये बदल काहीच नव्हता घडला, पण इथं आल्यापासून व्यसनमुक्ती झालेलो आहे. मी सोबर राहतोय. व्यसन सोडण्यासाठी आम्ही इकडं आलो आहे आणि निश्चित असं आम्हाला वाटतं की ह्या संस्थेत आल्यानंतर जे आमचे माननीय विक्रम सर आहे ह्यांच्या अंडरमध्ये राहून जे आम्ही काही शिकतोय त्या हिशोबाने आम्हाला असं मार्गदर्शन होतं आहे की आयुष्य फार सोपं आणि सरळ आहे. फक्त स्वतःचं मनोबल व्यवस्थित असलं पाहिजे आणि त्यानुसार आता आमच्यामध्ये एक इच्छाशक्ती निर्माण झालेली आहे की घरी जाऊन आम्ही सोबूर राहू आणि स्वतःसाठी, कुटुंबांसाठी आणि समाजासाठी फार काही करू अशी इच्छा आमच्यात जागृत झालेली आहे आणि ह्यावर आम्ही ठाम निर्णय घेतला.